रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। चिपळूण परिसरात पावसाळी डांबराच्या साह्याने खड्डे भरण्याचं काम सुरू असताना चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी थेट घटनास्थळी जाऊन संबंधित ठेकेदारांना जाब विचारला। खड्डे भरल्यानंतर अवघ्या 2 दिवसात पुन्हा खड्डे उघडे पडत असल्याचा आरोप करत त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। हे पावसाळी डांबर नेमकं कुठलं आहे असा सवाल त्यांनी उपस्थित करत सार्वजनिक पैशातून सुरू असलेल्या कामात दर्जाचा अभाव असल्याची टीका केली। यावेळी त्यांनी उपरोधिक शब्दात ठेकेदारांवर निशाणा साधत डांबर टिकत नसेल तर चुन्यानेच खड्डे भरा, आम्हाला देखील चुना लावा आणि ज्या पद्धतीने मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात जनतेला चुना लावला जात आहे त्याच पद्धतीने खड्डे भरून टाका असा टोला लगावलाय। त्यांच्या या वक्तव्यानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून संबंधित यंत्रणांनी तात्पुरत्या डागडुजीऐवजी दर्जेदार आणि टिकाऊ काम करावं अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जाते। सांगितलेले आहे हे खड्डे भरतायत, हे खड्डे भरायला 2 माणसं लावले, त्यांनी दुसऱ्या दिवशी निघून जाते, काही डांबरत नाही काय तर म्हणून मी त्यांना चुन्याचं पाकिट आणलं। हे बॅरेला चुन्याचे 17 वर्ष आम्हाला हायवे तयार करताना चुना पासला, त्या खड्ड्यात पण चुना पासताय आणि मी इथं आलो यांना पाकिट द्यायला। ते बघा ते कर्मचारी आणि ते अधिकारी सगळे पळाले, ते बघा तिकडे गेले, ते बघा गेले। अरे हा चुना घे, चुना हा चुनाने तरी खड्डे भरा आणि आम्हाला चुना लावा। हा काल खड्डा भरला, 2 माणसं लावली, तुम्ही हा खड्डा आणि काय करणार काय तुम्ही? या चुनाने तरी खड्डा भरा, या चुनाने खड्डा भरा।